बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। वळूयात पहिली बातमी पाहूयात। विधिमंडळ सदस्यांच्या फोटो सेशनला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी उशीर केल्यानं तब्बल 1 तासानंतर फोटो सेशन करावं लागलं। तर आमदारांना ताटकळत बसावं लागल्यानं विरोधकांनी नाराजी व्यक्त केली आहे। 5 टर्म आमदार राहिलो पण फोटो सेशनसाठी अशी वाट बघत बसावं लागलं नाही असं जयंत पाटील म्हणाले। तर सरकारनं फोटो सेशनचा प्रोटोकॉल ही न पाळला असंही जयंत पाटील म्हणतात। तर विधिमंडळ सदस्यांच्या फोटो सेशनला सीएमने उशीर केलाय। मुख्यमंत्री शिंदे हे उशिरा आल्यानं तासाभरानंतर फोटो सेशनला सुरुवात झाली। तर फोटो सेशनवरून विरोधकांची सत्ताधाऱ्यांबाबत त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे। तर फोटो सेशनचा प्रोटोकॉल न पाळल्याचा आरोप विरोधकांनी सरकारवर केलाय। तर नाना पटोलेंकडून मुख्यमंत्र्यांची फिरकी देखील घेण्यात आली। तर विधिमंडळ सदस्यांच्या फोटो सेशनला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी उशीर केल्यानं तब्बल 1 तासानंतर फोटो सेशन हे करावं लागलं। आणि यावेळी कधीही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातले सदस्य उशिरा आले असं कधी झालं नाही। आज पहिल्यांदा 1990 सालापासून मी बघतोय की आपण सगळे आमदार महोदय उपस्थित असताना त्यात सिनियरिटीचा तर काय उल्लेखच नाही। तिथं मंत्री पुढे आहेत, जे मंत्री पहिल्या टर्मला दुसऱ्या टर्मला निवडून आलेले आहेत ते पहिले पुढे बसणार, जे सिनियर आमदार आहेत त्यांनी कुठे उभं राहायचं याच्याविषयी काही मार्गदर्शन नाही। दोन्ही उपमुख्यमंत्री आले नाहीत अध्यक्ष महाराज तिथं, हे आले असते तर खुर्ची खाली होती ना मुख्यमंत्र्यांची अध्यक्ष महाराज, एक बसून गेले असते तिथं। तशी स्पर्धा चालूच आहे अध्यक्ष महाराज, तर हे होऊन गेलं असतं या निमित्तानं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।